तुला पण खूप खूप शुभेच्छा. सत्या, बस. लोक बघतील. बघू देत की मग. स्वतःच्या बायकोलाच तर रंग लावतोय. होय, तरी पण सत्या, आपण हे सगळं नाटक करतोय खरं, पण तो माथे फिरू खरंच बघत असेल ना? आणि जर बघत असेल तर अजून काहीच हालचाल कशी नाही केली त्याने? पेशन्स ठेवा वाघमारे. मला 100% गॅरंटी आहे तू इथेच असेल. आणि आपल्याला असं जवळ बघून ना तू रागाच्या भरात नक्की चुकीचं पाऊल उचलणार. तुम्ही फक्त पेशन्स ठेवा. सत्या माझ्या समोर काय, माझ्या मागेही अशी हिंमत तू करायला नाही पाहिजे. माझ्या मंजूशी इतकी जवळीक सहन नाही करणारा मी. तू आज या आर्यनला आणखीन दिवसले आणि हा आर्यन दिवसणाऱ्यांना सोडत नसतो. वाघमारे थांब. सत्या, नाटकाच्या नादात जरा जास्तच करतो असं नाही वाटत तुला? वाटतंय की हो. वाघमारे कसं आहे, तुम्ही माझ्या हक्काच्या बायको आहेत आणि मी ना माझ्या बायको बरोबर रंगपंचमी खेळतोय. त्या भित्रा माकडासारखा दुसऱ्याच्या बायकोच्या मागं तर नाही ना लागलो. आणि तसं बी वाघमारे 3 वर्षानंतर आपण एकत्र रंगपंचमी खेळतोय. त्याच्या निमित्त नका होईना जरा मज्जा करा की. ये सपने कमी डान्स काय करत बसला इथं? तिकडे जा, चला जरा. तुला काय काय अक्कल काय तुम्हाला? तुमच्या दोघींना काय काम सांगितलं होतं आणि तुम्ही बसलाय ना आता तिथं? मम्मी काय झालं? का असं घाबरलेला चेहरा आहे? हाऊ मम्मी, तुमच्या कोणी माग लागलंय का? अगं बोलत ना काय अकली का तुम्हाला? अगं ती सत्या नेबळेट एकमेकांच्या गळ्यात गळे घालून प्रेमाचा रंग उधळतात बघा बघा. तुमच्या दोघींना शोधायला पाठवत होतो मी, आणि तुम्ही दोघीच नाही तर नातच बसतोय. बाहेर करेन देऊ का कानाखाली ठेवून? या इकडं. ते ठीक आहे, पण सावध राहायला लागेल. सावध तर राहूच वाघमारे, पण तुम्ही अशा समोर असल्यावर माणूस किती बी सावध राहिला ना तरी घायाळ होईलच.
काय रे, एकदम सिनेमातल्या नटासारखा डायलॉग मारायला लागलास? हा मग असं समजा की खऱ्या आयुष्यातला नट त्याच्या नटीसाठी मनातल्या भावना व्यक्त करतात. सत्या, हम्म. तरी पण जरा आपल्या माणसांवर लक्ष ठेवा. होय, तो गर्दीचा फायदा घेऊ शकतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझं सगळीकडे लक्ष आहे, खास करून आपल्या माणसांवर. वाघमारे, 1 मिनिट इथेच थांबा, मी आलो. वाघमारे, ही दोघं जणी एकत्र आहेत का नाही ती मला सहनच होण्या झालंय बघ. हे सपने करे काहीतरी डोकं चालवा, आयडिया लावा काहीतरी. अरे सावकाश. सुरा, दादा, दादा. दादा.
लय पळलास, आता तुझा खेळ खालास. कसं लागलं रे तुला? कुणी केलंय सगळं? तेच तर कळना झालंय काही. केवढं लागलंय जयदेव, लई त्रास होतोय का रे? हे सपने त्रास होतोय पण काही चालतेस ग? एवढं मोठं लागलंय माझ्या लेकराला, विचार त्रास होतोय का म्हणून. हे सगळे आता ती डॉक्टर कुठे अडकलाय की बघ की, फोन लाव त्याला. अहो मम्मी, पप्पा गेले डॉक्टरांना आणायला. अजून एकदा फोन लाव. मम्मी अगं शांत हो, नाही जास्त लागलं मला. जास्त कसं नाही लागलं म्हणतो धैर्य. बघ एवढा मोठं रगत व्हायला लागले म्हणते जास्त नाही लागलं. हे सगळे एक काम कर, आपल्या घरात जेवढा कापूस आहे का नाही तेवढा समजा घेऊन ये आणि ती जखमीवर लावायचं औषध द्या. लवकर पळ. हा आणते. कुणाची हिंमत झाली असेल माझ्या जयदेच्या जीवावर उठायची काय माहिती. मम्मी अगं मला मारायला नव्हता आला तो माणूस, सत्यादादाला मारायला आला होता. काय? सत्याला? होय, म्हणजे नेबरेटला सुद्धा माहिती असणार आहे. हे नेबरेट काय प्रकार आहे हो? बोल लवकर. सत्या भाऊजी पण त्याच्या मागावर गेले. काय प्रकार आहे सगळा? हो बोला की काहीतरी. अगं बोल की, वाचा बसली का तुझी? अरे आता ही वेळ आहे का वाद घालायची? अरे सवी ये की लवकर, किती वेळ? सपना वहिनी, घे सपने. सपने लाव लवकर. जय द्या, थोडस झोंबेला सहन करशील. हा सपने अगं सावकाश लावते, जखम साफ नको का करायला. अगं दुखतंय हळू. झालं झालं थोडं. आ कापूस तसंच ठेव सपने त्याच्यावर. हे घरगुशे बघत काय बसलीस? हा बोल की, आता काय प्रकार आहे समजा? पोलीस आहेस ना तू? तुझ्या पोलीस स्टेशन छातीत येते ना आमचं घर, मग आमच्या घरावर हल्ला कसा काय झाला? जवा बघा तवा ना आता सांगत असतीस की सत्याची बायको आहे मी, ह्या घरची सून आहे म्हणून. लायकी तरी का तुझी ह्या घरची सून व्हायची? पोलीस म्हणून मी काही कामाची नाही बघ तू. बड्या बड्या नुसत्या बाता मारत असतीस, मग तू असताना आमच्या इथं दारामध्ये रक्तपंचमी कशी काय खेळली गेली? अगं मम्मी जरा शांत हो तू. तुझ्या ओरडल्यामुळे अजून दुखायला लागली जखम माझी. सत्यादादा त्या माणसाला शोधायला गेला, तो अजून आला नाही. त्याचा विचार करा, त्याचं टेन्शन घ्या. आई सावकाश तू बोलू नको रे. सत्या केव्हाचा गेलाय त्याच्या माग, अजून कसा नाही आला? त्यानं सत्याला काही केलं तर? मी आलेच. सपने अगं सावकार. सावकाशच करतीये, दुखणार की थोडासा. मॅडम कसं येत आता दादा? कोण आहे तो माणूस? मॅडम सापडला का नाही? ठीक आहे का ते आता? हो सगळं ठीक आहे, मी जरा आलेच. अजून कसं नाही आला सत्या? सत्या, सत्या ठीक आहेस ना तू? तुला काही केलं नाही ना त्या माणसानं? मी ठीक आहे वाघ, मला ते सगळं नंतर सांगतो. जयद्या कसा आहे? ठीक आहे ना तो? त्याला जास्त लागलं नाही ना? दवाखान्यात नेलंय का त्याला? काळजी करण्याचं काही कारण नाही ना? सत्या शांत हो. ठीक आहे जयदीप भाऊजी, म्हणजे लागले त्यांना, पण सपना वहिनी आता करतायत मलमपट्टी, डॉक्टरांना पण बोलवले. ठीक आहे जयदीप भाऊजी. नशीब चांगलं होतं म्हणून त्याच्या जीवावर बेतलं नाही. त्याला काही झालं असतं तर? सत्या
जी गोष्ट झालीच नाही त्याबद्दल नको ना बोले. असं समज काळ आला होता, वेळ आली नव्हती. जयदीप भाऊजी ठीक आहेत, तू बघशीलच आता. मला सांग, त्या माणसाचं काय झालं? सापडलं तू? नाही ना, त्याला पकडायचा लय प्रयत्न केला मी, पण तो निसटला हातात नाही यावेळी बी. वाघमारे, सत्या ठीक आहेस ना तू? तुला लागलं नाही ना कुठं? वाघमारे ठीक आहे, मी काळजी करायचं काय कारण नाही. सत्या तरी मला शंका होतीच, हे सगळं तो माणूस एकटा नाही करणार. कुणाचा तरी हात आहे त्याच्या डोक्यावर, कुणाचा तरी छुपा पाठिंबा आहे. बरोबर आहे तुमचं, मला बी आज खात्री पडली. ज्या अर्थी तो माझ्या हातातून सुटला आणि ती गाडी अचानक येऊन त्याला घेऊन गेली, म्हणजे नक्कीच त्याच्या डोक्यावर कुठल्या तरी मोठ्या माणसाचा हात आहे. तू त्या गाडीतल्या माणसाचा चेहरा बघितलास? नाही ना, गाडी एवढी फास्टात निघून गेली की त्याचा चेहरा बी बघता आला नाही आणि गाडीची नंबर प्लेट बी बघता आली नाही. अमृता. हा बोल अमरे. हॅलो, दाजी भेटले का? हो भेटलाय सत्या मला, आम्ही आतच येतोय. हा सत्या, घरी चल, सगळे वाट बघतात. चला. सत्या, सत्या काय झालं? लंगडत का चालतोस तू? एवढं काळजी करायचं काय कारण नाही, काय नाही झालेलं. चला. काळजी करायचं कारण नाही? अरे नीट चालता येत नाही तुला आणि असं काय बोलतोस? काय झालं पायाला? अहो एवढं काय नाही झालेलं. एवढं काय नाही झालं ना? दाखव मग. वाघमारे खरंच काय नाही झालेलं, चला तुम्ही आता. सत्या ऐकणारच की नाहीस माझं? नाही. एवढा हट्टी कायस तू? मग तुम्ही काय कमी हट्टी आहे होय? हे बघ, वाद नकोय, चल पटकन पाय दाखव. अहो काय करताय? ए पाय दाखव पटकन. वाघमारे, इथं असं रस्त्यावर पाय दाखवूय तुम्हाला? आत घरात चला, निवांत दाखवतो की तुम्हाला. सत्या पाय दाखव. म्हणजे तुम्ही असं ऐकणार नाही ना? बघा बघा. जखम तर नाही झालेली ना, तेच सांगतो तुम्हाला. जखम झालेली नाही आहे, काही लागलेलं नाही आहे, फक्त जरासं लचकलाय पाय. एवढं काळजी करायचं काय कारण आहे? चला. तरी पण डॉक्टरांना दाखवूया आपण. वाघमारे म्हणलं ना, एवढं काळजी करायचं काय कारण नाही आहे. आणि तरी पण तुम्हाला जर एवढी काळजी वाटत असेल ना, तर तुम्ही स्वतःच्या हाताने मला मलम लावा. चला आता. एक नंबरचा हट्टी. येत आहे ना? चल. तुला काय झालं असतं तर माझं काय झालं असतं रे? असं काहीतरी नसतं, धडस कशाला करायला गेलंच रे जीवावर उधारून? माझा जरा पण विचारायला नाही मनात. अगं सपने, किती रडशील तू? अगं मी हे बघ तुझ्या समोरच आहे, काय सुद्धा झालं नाही मला, ठणठणीत आहे मी. हे बघ, मी जिवंत आहे अजून, मेलेलो नाहीये. उगाच ओक्साबोक्ष रडू नकोस तू. आणि बघ, रडून रडून सगळा तोंडाचा कलर गेला तुझा. हे जय द्या, असं का बोलतोयस तू? हक्काची बायको ना तुझी ती, तिला दुःख होणारच की. बरं थोडक्यात निभावलं म्हणून. पण मला एक समजना झालंय का माझ्याच लेकरावर संकट कशी काय चालून येतात. बघा की. जयदा, तू बरं आहेस ना? होय ठीक आहे मी मम्मी. दादा सापडला का तो माणूस? त्या माणसाचं सूर, तुझा हात दाखव आधी. जयदे, अरे काय गरज होती माझ्यावरचा वार स्वतःवर झेलायची? मला आवाज द्यायचा होतास, मी वार अडवला असता, मी त्याच्यावर परत वार केला असता, काहीतरी करता आलं असतं. तू स्वतःवर कशाला वार झेललास? अरे दादा काय बोलतोस तू? तुझ्यावर हल्ला होत असताना मी फक्त बघायचं होतं का? अरे दादा तू माझा भाऊ आहेस, आधार आहेस तू माझा, अरे सावली आहेस तू माझी. दादा तुझ्यावर किती जरी वार झालं ना, तरी सुद्धा यो जयद्या सगळं वार स्वतःच्या अंगावर झेलल, पण तुला खर्चटू सुद्धा देणार नाही मी. वैरे बाळा, तुला काय झालं असतं तर स्वतःला कधीच पाप करू शकलो नसतो मी. अरे मी तुझा मोठा भाऊ आहे ना, मी तुझी काळजी घेतली पाहिजे.
तुझ्यावर होणारा प्रत्येक वार मी झेलला पाहिजे. आणि तू लहान भाऊ असून मोठ्या भावाचा जीव वाचवलास. आता तुला कोण म्हंटल मी तुझा जीव वाचवला? जयद्या, काय बोलतेस तू हे? अगं मम्मी, मी सत्यादादाचा जीव नाही वाचवला, अख्ख्या साताऱ्याचा जीव वाचवलाय मी. माझा सत्यादादा अख्ख्या साताऱ्याचा जीव आहे. लाखो लोकांचा जीव आहे तो, त्यांचा आधार आहे. पण त्याला काय झालं असतं तर? अगं मम्मी, अख्खा सातारा पोरका झाला असता आपला. चाललं असतं का आपल्याला? दादा, आम्हाला तुला गमवायचं नाही, अजिबात गमवायचं नाही, म्हणून मी हे सगळं केलं.